नगर तालुक्याच्या वतीने पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती आणि महायुतीचे नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय। जिल्ह्यातील जनतेने महायुतीला मोठा कौल दिला असून 10 आमदार निवडून आले आहेत। त्यामुळे जनतेची अपेक्षा देखील वाढली आहे। आता आपली जबाबदारी देखील वाढली असून मोठे काम करावे लागणार आहे। नगर जिल्ह्यात 3 MIDC मंजूर झाले असून औद्योगिक वातावरण निर्माण करण्याचे आहे। किमान जिल्ह्यातील 10,000 भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होईल। लवकरच उद्योजकांशी बैठकीचे आयोजन केले जाणार आहे। MIDC भागामध्ये खंडणी बाजारांचा उद्रेक झाला असून त्यांचा बंदोबस्त करणार। जिल्ह्यातील पाणी प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो। बाहेरच्या पुढाऱ्यांनी आपले प्रश्न सोडवले नाही, भांडणे लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम केले आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले साखळाई पाणी योजना मंजूर केली आहे। पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचे काम केले जाणार आहे। आता आपल्या जिल्ह्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे। 65 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। त्यामुळे दुष्काळी भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाणार आहे। नगर जिल्ह्याचे पर्यटन वाढवणारी पुढाकार घेतला असून राजमाता अहिल्याबाई यांचे स्मारक उभे राहणार आहे। जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे काम केले जाणार आहे। आमदार मंत्रीपद हे शोभेचे पद नसून जबाबदारीची जाण असणारे पद आहे। आमदार शिवाजी रावकर मंत्रिपदाची इच्छा आहे आणि त्यांना माझी सहमती देखील आहे। त्यांनी जिल्ह्यात सर्व आमदारांना एकत्रित करून त्यांचा सत्कार केला व त्यांचे चांगले काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवीत विकास कामांच्या माध्यमातून जिल्ह्यापुढे घेऊन जावे लागणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण केली जातील असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले। यावेळी मुनिकाताई राजरे म्हणाल्या की मंजुरी महाविद्यालय हे शेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात व्हावे यासाठी सर्व आमदारांनी सहकार्य करावे। तसेच आमदार काशीनाथ दाते म्हणाले की साखळाई पाणी योजनेमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यासाठी सर्वांनी मदत करावी। यावेळी विक्रम पाचपुते, विठ्ठल लंगे, अमोल खताळ आदींची भाषणे झाले। कार्यक्रमाचे प्रस्ताविक अक्षय कर्डिले यांनी तर स्वागत दिलीप भालसिंग यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।